नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडिया. आजच्या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिनचा मी आहे आपल्यासोबत रत्नाकर. घेऊया आढावा महाराष्ट्रातील काही प्रमुख घडामोडींचा. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील अनागोंदी कारभारामुळे मोठा वाद निर्माण झालाय. विभागाचे मुख्य सचिव दीपक कपूर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असून या प्रकरणी आता केंद्रीय सतर्कता आयोग आणि सीबीआय कडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक वकार खान आणि रफिक शेख यांनी विजय मिळवल्यानंतर स्थानिक विकासाच्या योजना मांडल्या. वकार खान यांनी सांगितलंय की काँग्रेसच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन ते पक्षात आले असून विरोधी पक्षात राहूनही विकासासाठी निधी उभारण्यास ते सक्षम आहेत. ठाण्यामध्ये माजी कर्मचाऱ्यांना तेल व्यापाऱ्याला फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. 35 वर्षीय आरोपीवर 38,61,00,000 रुपयांच्या हेराफेरीचा गुन्हा दाखल असून पोलीस आता याचा तपास करतायत. मुंबईत शिंदे गटाच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक 7 स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यावर नाराज झाले असून पक्षानं मूळ कागदपत्रे ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं नगरसेवक आपल्या क्षेत्राकडे रवाना झाले आहेत. ठाण्यात एका महिलेनं मतदानाला गेल्यावेळी 7 लाखांहून अधिक किमतीचे दागिने चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 15 जानेवारीला घडलेल्या या चोरी प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मुंबईच्या जुहू परिसरात मंगळवारी रात्री एक मोठा अपघात झालाय. अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील इनोव्हा कारला ऑटोची धडक बसली. या अपघातात मर्सिडीजचा देखील समावेश आहे. मुंबई महानगरपालिका निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेत आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू असून भारतीय जनता पार्टी पदाधिकारी उद्या शिंदे सेना विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्यानं महायुतीतील संघर्ष तीव्र झाला आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलंय की ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका लक्षात घेऊन लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर भाजपला 50 व शिवसेनेला 53 जागा मिळाल्या. मात्र बहुमताचा आकडा गाठता आलेला नाहीये. महापौर पदासाठी भाजप शिवसेनेत जोरदार हालचाली सुरू असून ठाकरे गटातील काही नगरसेवक अद्याप संपर्कात नाहीत. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी वैजापूर शहर विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. आमचा अपमान करणाऱ्यांसोबत युती नको या भूमिकेमुळे महायुतीत खळबळ माजली असून आता अडचणी देखील वाढल्यात. तर आजच्या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये इतकंच. इतर बातम्यांकरता सोबत राहा लोकवाहिनी मीडियावर. नमस्कार.